टपैलू कुडी कशी बनवायची ते आज आपण इथे बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने। तर त्यासाठी मी जी कुडी बेस आहे त्याला 0.3 mm ची तार पॅक करून घेतली आहे आणि त्यामध्ये मी टाकलेला आहे हा 6 mm चा अष्टपैलू। 6 mm चा अष्टपैलू हा आपल्याला मिडलसाठी लागणार आहे, जो की मध्यभागी येणार आहे आणि त्याच्या साइडने 4 mm चे अष्टपैलू मी यूज करणार आहे। तर अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दिसते त्या पद्धतीने मी 6 mm चा अष्टपैलू पॅक केलेला आहे आता आणि समोरच्या साइडने होलमधून तार पास करून खालून खेचून घेतले आहे आणि अशाच पद्धतीने मी कोणत्याही एका होलमधून तार खालून वर काढून घेतली आहे। काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत 4 mm चे अष्टपैलू। 4 mm चा अष्टपैलू टाकल्यानंतर त्याच्या साइडच्या कोणत्याही एका होलमधून तार वरून खाली पास करायचे आहे। असंच आपल्याला कुडीचे जे होल आहे त्याचा यूज करायचा आहे। अशा पद्धतीने टाकल्यानंतर परत पुढच्या होलमधून खालून वर तार पास करून घ्यायची आहे आणि परत त्यामध्ये 4 mm चा एक अष्टपैलू मणी टाकून घ्यायचा आहे आणि जो पहिला अष्टपैलू आपण टाकला होता 4 mm चा त्याच होलमधून आपल्याला तार पास करून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने तुम्हाला पूर्ण कुडी कंप्लीट करायची आहे अष्टपैलूची। असे टोटल आपल्याला साइडने 6 अष्टपैलू लागणार आहेत आणि मध्ये जो टाकला आहे तो आपण 6 mm चा आहे आणि साइडने टाकलेले 4 mm चे आहेत। टपैलू कुडी कशी बनवायची ते आज आपण इथे बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने। तर त्यासाठी मी जी कुडी बेस आहे त्याला 0.3 mm ची तार पॅक करून घेतली आहे आणि त्यामध्ये मी टाकलेला आहे हा 6 mm चा अष्टपैलू। 6 mm चा अष्टपैलू हा आपल्याला मिडलसाठी लागणार आहे, जो की मध्यभागी येणार आहे आणि त्याच्या साइडने 4 mm चे अष्टपैलू मी यूज करणार आहे। तर अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दिसते त्या पद्धतीने मी 6 mm चा अष्टपैलू पॅक केलेला आहे आता आणि समोरच्या साइडने होलमधून तार पास करून खालून खेचून घेतले आहे आणि अशाच पद्धतीने मी कोणत्याही एका होलमधून तार खालून वर काढून घेतली आहे। काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत 4 mm चे अष्टपैलू। 4 mm चा अष्टपैलू टाकल्यानंतर त्याच्या साइडच्या कोणत्याही एका होलमधून तार वरून खाली पास करायचे आहे। असंच आपल्याला कुडीचे जे होल आहे त्याचा यूज करायचा आहे। अशा पद्धतीने टाकल्यानंतर परत पुढच्या होलमधून खालून वर तार पास करून घ्यायची आहे आणि परत त्यामध्ये 4 mm चा एक अष्टपैलू मणी टाकून घ्यायचा आहे आणि जो पहिला अष्टपैलू आपण टाकला होता 4 mm चा त्याच होलमधून आपल्याला तार पास करून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने तुम्हाला पूर्ण कुडी कंप्लीट करायची आहे अष्टपैलूची। असे टोटल आपल्याला साइडने 6 अष्टपैलू लागणार आहेत आणि मध्ये जो टाकला आहे तो आपण 6 mm चा आहे आणि साइडने टाकलेले 4 mm चे आहेत। टपैलू कुडी कशी बनवायची ते आज आपण इथे बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने। तर त्यासाठी मी जी कुडी बेस आहे त्याला 0.3 mm ची तार पॅक करून घेतली आहे आणि त्यामध्ये मी टाकलेला आहे हा 6 mm चा